अरे देवा, ये गडबड आहे बाबा. शौर्य, ते तुझे पप्पा आहेत ना? हाँ. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. किती वेळ झाला रे तुझे पप्पा फोन कानाला लावला पण काहीच बोलत नाहीये. हाँ, फोनवर माझी मम्मी आहे वाटतं. मग काय मुलांनो, आज रविवार सुट्टी ना? काका, शौर्यच्या मम्मीचा फोन होता का? हो, शौर्याच्या मम्मीचाच फोन आला होता. माझी इज्जत करतो का सरांसमोर? काका, आता तुम्ही आम्हाला प्रश्न विचारत नाही. एहे, रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना. नहीं, चला बरं, विचारतो तुम्हाला प्रश्न. मला सांगा, एका हातामध्ये 1 किलोचा कापूस आहे आणि एका हातामध्ये 1 किलोचं लोखंड आहे. मला सांगा, जास्त वजनदार कोण? अरे कहना क्या चाहते हो? लोखंड. 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 कौन है ये लोग? कहां से आते हैं? शौर्य, तू वेडा आहेस का? कापूस 1 किलो आणि लोखंड 1 किलो, दोन्ही समान असणार ना? पप्पा, लोखंडच वजनदार आहे. अरे, एका तराजूमध्ये 1 किलो कापूस आणि एका तराजूमध्ये 1 किलो लोखंड, दोन्ही वजन सेमच असणार. तुम्ही तराजू ठेवा, कुठे पण ठेवा, पण लोखंडच वजन आहे. दोन्ही सेम असणार शौर्य. एक काम करा, तुम्ही मला 1 किलोचा कापूस फेकून मारा आणि मी तुम्हाला 1 किलोचा लोखंड फेकून मारतो. मस्त जोक मारा रे. या हात सगळे हलकट हात. परत माझी इज्जत काढली तू. बरं, सॉरी. अजून एक प्रश्न विचारा ना. बरं, मला सांगा, घरी घरी शौचालय बनण्याने कोणते फायदे झाले? वातावरण स्वच्छ झाले. शाबाश बेटा, आणि शौर्य, तू सांग, अजून कोणता फायदा झाला? आणि हक्ता हक्ता पुढे सरकायची गरज पण नाही. किती जणांना कम्प्युटर चालवायला येतो? वा, सगळ्यांना. रियान, तुला एक्सेल येते का? हा, एक्सेल येते पण ढिली होते. तुमच्याशी ना बोलून काहीच फायदा नाही. खत्म. बाय बाय. Oh my God! गया.